परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणामध्ये विशेष तपास पथकाची स्थापना, 11 पोलीस अधिकारी आणि 36 अंमलदारांचं विशेष तपास पथक कामाला. अमरावतीतील लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल केल्याच्या निषेधार्थ बाजारपेठा बंद, सामाजिक संघटनांकडून अचलपूर परतवाडा बंदचा निर्णय. गोरेगावच्या ड्रग्ज पार्टीत ऑरी सुद्धा होता उपस्थित. याआधीही अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ऑरीची झाली चौकशी. पार्टीत अंमली पदार्थाच्या अतिसेवनामुळे 2 विद्यार्थ्यांचा मृत्यू. गोरेगावातील ड्रग्ज प्रकरणानंतर मनसे आणि उबाठा आक्रमक, आयोजक आणि संकुल मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी. मुंबईजवळच्या मीरा भाईंदरमध्ये झोंबी ड्रेसचा शिरकाव, एका तरुणानं घातक ड्रग्ज घेतल्याचा संशय. एमआयएमच्या सहर शेखचं नगरसेवक पद धोक्यात, सहर शेखची जात वैधता अवैध असल्याचा ठाणे तहसीलदारांचा अहवाल. वडिलांच्या पावलावर आदित्यचं पाऊल, उबाठाचं कार्याध्यक्षपद आदित्यकडे येण्याची शक्यता. सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात, राजेंद्र पवार आणि सई पवारही हजर. महाराष्ट्रातील खासदारांना मुख्यमंत्र्यांचं पत्र, महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याची केली मागणी. भोंदू खरातच्या मालमत्तांची 2 पोती भरून कागदपत्र जप्त, ईडीच्या 13 जणांची छापेमारी. नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद प्रकरणात ऑपरेशनल मॅनेजर HR ला वाढीव न्यायालयीन कोठडी. त्र्यंबकेश्वरचा विश्वस्त पुरुषोत्तम कडलकचे 2 पुतणेही अटकेत, पुतण्यांच्या मध्यस्थीनं कडलक काळाबाजार करत असल्याचा संशय. सम्राट चौधरींनी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ, शपथग्रहण सोहळ्याला भाजपाचे नेते हजर. बीडमध्ये तरुणावर प्राणघातक हल्ला, शिवसेनेच्या माजी जिल्हा प्रमुखासह 7 जणांवर गुन्हा दाखल. संभाजीनगरात अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याचाही इशारा, पुढील 3 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट घोषित.